सर वेलकम सर. थँक्यू. 50 वर्षांची परंपरा, वैभवशाली प्रवास, गौरवशाली परंपरा, गावचा नावलौकिक वाढवणारी स्पर्धा, धडाकेबाज चषक, धडाकेबाज क्रिकेट क्लबचे शानदार आयोजन आपण बघतोय. मागचे 4 दिवस क्रिकेटचा अद्भुत थरार आपण अनुभवलाय आणि आजचा दिवस देखील शहरी अर्थात ओपन ग्रामीण पूल मधला हा दिवस आहे. निश्चित महाराष्ट्रातील एका कोपऱ्यातून संघ इथे दाखल झालेला आहे. आपण बघू शकतो आज जवळपास कर्नाटक सीमेवरून आचेगाव संघ इथे दाखल झालाय सोलापूर जिल्ह्यातून. एक तगडी टीम म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये या संघाची ओळख आहे. त्याचबरोबर केवळ सोलापूरच नाही, आम्ही सांगलीला बघतो, आम्ही कोल्हापूरला बघतो, त्याचबरोबर साताऱ्याला बघतो. हा संघ निश्चित आपला दबदबा प्रस्थापित केलेला संघ इथे आज बघायला मिळणार आहे. आकाश चव्हाण, संदीप पवार अशा तगड्या खेळाडूंबरोबर ही टीम इथे आज दाखल होते. पहिला चेंडू कामतघरचे सलामीवीर, आखूड टप्प्याचा चेंडू, हो वॉट अ शॉट, पूल केला चेंडूला, अत्यंत सुंदर स्क्वेअर लेगला 4 धावा इथे मिळतील. चौकारानं कामतघरची होते सुरुवात. पाहू शकता अगदी विथिन मायनस सेकंड पोझिशन मध्ये आला, स्टान्स अगदी वेळोती बदलला आणि निहारच्या बॅटमधून तो निहारमय चौकार पाहिला आपण. अगदी मैदान त्याने निहारून टाकलं या पहिल्या चौकाराने. 4 धावा. महेंद्र आणि निहारची जोडी, निहारचा अत्यंत सुंदर फटका होता. त्यानंतरचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. निश्चित डिफेन्स बचावात्मक खेळावं लागलं. 1 धाव मिळाली. धावफलकावरती पुढे 5. चौकारानंतर एक चांगला चेंडू सुद्धा आपण पाहिला जफरच्या माध्यमातून खोलवर टप्प्याचा वाईड यॉर्कर, जो खोदून काढणं भाग पडलं फलंदाजाला. 2 जिल्ह्यांची लढाई पाहतो आपण. निमित्त आहे धडाकेबाज चषक 2024, 50वं वर्ष, सुवर्ण महोत्सव. आणि काय न्याहारी गोष्ट झाली आहे. याची देही याची डोळा आपण क्रिकेटचा हा 16 पाहतोय. जणू काय वडोली गावचा हा सण आहे, उत्सव आहे, महाजत्रा आहे, महायात्रा आहे, महासंमेलन आहे. जणू काय आपण पाहतोय सतत 7 दिवसाचे हे सामने आपण या ठिकाणी अनुभवणार आहोत. परत एकदा वंडरफुल शॉट, उंच आकाशामध्ये तोले जंग षटकार. चेंडूला उचलून फेकून द्यायचा, तसं महेंद्रने या ठिकाणी हा चेंडू जणू का उचलून फेकून दिला. अगदी एफर्टलेस स्ट्रोक सर षटकारासाठी. परत एकदा 11 बॅट जमिनीचा समांतर स्क्वेअर लेगला खेळलेला हा फटका आहे. 2 धावा आरामात दोन्ही फलंदाज इथे घेणार. निहार महेंद्र यांनी काय शानदार सुरुवात केली. अगदी सुरुवातीलाच त्याने मोठे विस्फोट घडून आणलेत आणि दाखवलंय की मोठ्या स्कोअरच्या दिशेने कामतघरची वाटचाल आहे. जणू काय ह्या मैदानात येण्याच्या आधी कुठे सामना खेळून आला की काय, तोच जसं त्यांनी खेळ ते रिझ्यूम केलाय. काही टाइम न घेता, सेट न होता सुरुवात अशी केली की अगदी निहारून टाकले मैदान धडाकेबाज चषकाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा इथे सुंदर फटका कव्हरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक मागे, चेंडू केव्हाच फरार, सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या षटकामध्ये धावांचा पडतोय मुसळधार पाऊस. अतिशय जबरदस्त स्क्वेअर कटचा नजारा. बल आहे, शक्ती आहे फलंदाजामध्ये, महेंद्रमध्ये. आणि त्यांनी पाहता पाहता 3 चेंडूमध्येच 12 धावा ठोकल्यात. धावसंख्या 17. खतऱ्याची घंटा वाजवली जणू का कामतघरने. देर आहे लेकिन दुरुस्त आहे. लेट एंट्री बट गेट एंट्री फ्रॉम कामतघर हियर. फॅन्टॅस्टिक बॅटिंग. पहिलं षटक सुरूच आहे, विस्फोट अजूनही सुरूच आहे. काय शानदार सुरुवात आहे. पुन्हा षटकारानं केली सांगता. पहिल्या षटकाची. धावांचा पाऊस थांबायला तयार नाहीये. पहिलं षटक संपले इथे. 2 षटकार, 2 चौकार, 23 धावा धावफलकावर. धावांचा धोधो पाऊस पाडला जणू काय. पाऊस तर दूर गेलाय, थंडी सुरू झाली, याचा अर्थ पाऊस आता मिळणार नाही आपल्याला पाहायला.
येत्या 7 ते 8 महिन्यामध्ये पुढे धावांचा पाऊस येते, जबरदस्त लिलिया येते, ठोकतोय महेंद्र आणि त्याला सुंदर साथ देतोय निहार. किती इफर्टलेस फटके मारतोय, इझिली स्ट्रोक क्रिएट करतोय, पोझिशन मध्ये येतोय, रडार मध्ये चेंडूला घेतो, चॅनल मध्ये घेतो आणि चारही बाजूला फटकेबाजी इथे दाखवून प्रेक्षकांना खेचून आणतोय. मी तर म्हणतो की हा सामना पाहण्यासाठी काही मिनिटातच इथे प्रेक्षक अजून अगदी डबलच्या संख्येने वाढतील आणि स्क्रीन बंद करून येतील, कारण त्यांना नक्कीच बघायला आवडेल हा सामना जो कामतगर ठाणे जिल्ह्यातील बेस्ट संघ विरुद्ध सोलापूर जिल्ह्यातील आचेगाव असा सामना बघण्यास नक्कीच ते चुकणार नाहीये. नक्कीच त्या प्रेक्षकांचा मी स्वागत करतोय आणि 70-70च्या माध्यमातून सुद्धा घर बसल्याचे प्रेक्षक हे सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांना सुद्धा ही बुधवारच्या जेवणानंतरची उत्कृष्ट मेजवानी. निश्चित काय मेजवानी इथे. ताटामध्ये एक एक पदार्थ असा वाढलेला आहे की केव्हा कोणता पदार्थ खावा हा प्रश्न पडलेला असू शकतो प्रेक्षकांना. ज्या पद्धतीनं त्याने फलंदाजी केली, विशेषतः स्क्वेअर लेगला इतके सुंदर फटके टाकलेले आहेत. त्यानंतर एक स्क्वेअर कटचा तितकाच लाजवाब होता. पहिल्या षटकामध्ये एकूण धावा इथं आकाश चव्हाण येतोय आणि पहिल्या षटकामध्ये 23 धावा गोलंदाजी मार्कवरती. संघनायक आकाश चव्हाण, आचेगावचा हा खेळाडू, हरहुन्नरी खेळाडू, गोलंदाजी मार्कवर. यस, आकाशवरती देखील हल्ला, मात्र क्षेत्ररक्षक इथे झेल होईल. संघनायकाला पहिल्या चेंडूवरती यश, बाद होईल फलंदाज अर्थातच निहार. के बादचं वातावरण इथे तापत आहे आणि मैदानामध्ये सुद्धा सामना अगदी तप्त झालाय. चांगले फटके आले, 23 धावा कुठल्या पहिल्या षटकामध्ये, परंतु त्यानंतर जसं कॅप्टन आला बॉलिंगच्या माध्यमातून, ज्याने या ठिकाणी झेल देण्यास भाग पडलं निहारला आणि सुंदर झेल टिपला. अगदी ऑर्थोडॉक्स मिड विकेट झोन कडून आला, लॉंग ऑन कडे वेगाने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता शुभम, ज्याने झेल टिपला आणि एक तर पहिला धक्का दिलेला आहे तो म्हणजे कामतगर संघाला, जी मॅरेथॉनच्या दिशेने धावसंख्या जात होती अगदी पंजाब मेलच्या वेगाने, त्या वेगाला थोडासा इथे आवर घातलाय कॅप्टन गोलंदाजने आणि त्याला सुंदर साथ दिली झेल टिपणाऱ्या शुभमने. चांगल्या ठिकाणी आपण कॉन्टेस्ट बघू शकतो. नरेश सर, या मॅच मध्ये मजा येईल. निश्चित संघनायक मैदानामध्ये गोलंदाजीसाठी येतोय. आपण बघतोय खरं तर आचेगाव हा संघाला कमी लेखून चालणार नाही. अनेक संघांच्या तोंडचं पाणी पळवलंय त्यांनी, त्यामुळे ते प्रतिस्पर्ध्यांच्या तोंडात प्रेमाने बासुंदी तर भरवणार नाही हे निश्चित आहे. अगदी धमाकेदार सुरुवात झाली पहिल्या षटकामध्ये, 23 धावांची सुरुवात, मात्र त्यानंतर संघनायकाचा काउंटर अटॅक. खोलवर टप्प्याचा चेंडू, संघनायक फॉलो थ्रू मध्ये वेगवान धावाची संधी असू शकते तिथे, मात्र फलंदाज अर्थातच अमोल पाटील आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचतोय. संघनायकाने इथे थोडी दहशत तयार केली. 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. नक्कीच त्यांनी जबाबदारी घेतली जणू काय सर. त्यांनी पाहिलं की पहिल्या षटकामध्ये 23 धावा आपल्या संघाकडून गेलं म्हणजे आपण नक्कीच या ठिकाणी मोठं नुकसान करतोय, मला चांगली कामगिरी करावी लागेल आणि माझ्यामध्ये क्षमता आहे, मी कॅप्टन आहे, मला लीडिंग करावी लागेल. आणि तो लीडिंग करत असताना अगदी लीड रोल निभावत असताना या ठिकाणी पूर्णपणे विकेट प्राप्त करून इथे वरचष्मा गाजवतोय आणि दबदबा निर्माण करतोय. गोलचेपी केली फलंदाजांची आणि काही काळ आपण पाहतो की धावसंख्या थांबलेली आहे. धाव घेताना काहीतरी मिस्टेक येऊ शकते आकाशला. पहिले 2 चेंडू अप्रतिम टाकल्यानंतर तो थोडा थांबलेला आहे. डेड बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. फलंदाज स्ट्राईक एंडवरती महेंद्रला, येस आय थिंक अमोल पाटील स्ट्राईक एंडवरती आहे, महेंद्र नॉन स्ट्राईक एंडवरती. महेंद्रने धमाकेदार सुरुवात केली पहिल्या षटकामध्ये. आकाश, आखूट टप्प्याचा चेंडू, यास अपील बोट आकाशाकडे, फलंदाज बाद आहे. दुसरा फलंदाज या षटकामध्ये बाद. आकाश परत आणतोय आचेगावला मॅच मध्ये. 2 गडी बाद, 23. कारण ठरलं की बीट झाला फलंदाज, अगदी चकवलं. पाहू शकता रिप्ले मध्ये, चकमा दिला, सरप्राइजिंग डिलिव्हरी, रायझिंग डिलिव्हरी
आणि अक्षरशः हँडलच्या जवळ बॅटला चाटून चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेला. जबरदस्त कमबॅक करण्याची क्षमता असलेला गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी, ज्याने 2 मोहरे टिपले या पहिल्या षटकामध्ये त्याच्या वैयक्तिक. ज्या पहिल्या षटकामध्ये अगदी ह्या इनिंगच्या प्रारंभ पाहिला, पण 23 धावा आल्यानंतर अशा प्रकारे कमबॅक करू शकतो, ही क्षमता असते सर लीडरशिपची, आणि ती स्किपर दाखवतोय. आकाश नावाचा जो आचेगाव सोलापूरचा चांगला उंच पुरा खंद गोलंदाज आपण इथे पाहतोय आपल्या मैदानावर. उंची, गोलंदाजाची उंची अधिक फायदेशीर ठरते. जो बाउन्सर त्याने आता गुडलेनतून उडवला होता चेंडू, अप्रतिम गोलंदाजीचा एक नजराणा होता. खरं तर आखूड टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्नात अमोल पाटीलची वरची कड घेऊन चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला. काय कमबॅक आहे. पहिल्या षटकामध्ये धावांचा महापूर होता, आता धावांचा दुष्काळ आहे आणि 2 फलंदाज सुद्धा गमावलेले आहेत. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवरती ओम पाटील, छोटा खेळाडू आहे, कमी वयाचा, अर्थातच युवा ओम ऑन स्ट्राईक. फुल टॉस होता, बॉल निश्चित फसलेला चेंडू. ओमचा फटका तेवढाचा प्रॉमिसिंग नसेल, मात्र 2 धावा ओमला इथे प्राप्त होऊ शकतात. आणि धावफलकावरती देखील आपण बघणार आहोत 25 गड्याच्या मोबदल्यात. रिव्ह्यू मागितलाय बिमरसाठी मेन पंचांनी, तर चेक करावं. आमचे तिसरे पंच चेक करतील. फुल टॉस होता, द्विधा मनस्थितीमध्ये फटका मारला ओम पाटीलने. पाहिलं आपण की आधी तयारी नव्हती, त्याला आधी पूल करायचं होतं, परंतु त्यानंतर थोडंसं त्यांनी बॅट आखडली आणि चेंडू थोडासा क्लोज टू द बॉडी आल्यामुळे फक्त लॉफ्ट केला होता कव्हरच्या डोक्यावरून, आणि त्या दरम्यान 2 धावा त्यांनी धावून पूर्ण केल्या. धावसंख्या इथे आपण पहिल्या षटकात पाहिली होती 23, आणि आता आपण बघूया हा निर्णय का असेल. परंतु प्रेक्षकांची गर्दी बघा, अगदी गर्दीचा महासागर इथे ओसंडून वाहतोय. समुद्र सपाटीपासून अगदी समांतर रेषेमध्ये असलेलं हे ग्राउंड पाहतोय आपण, आणि अगदी शबनमी थंडीचे दिवस, आणि त्या दिवसामध्ये ही आपल्यासमोर दिवाळीनंतरची अजून एक दिवाळी भेट वडवलीच्या माध्यमातून धूमधडाका क्रिकेटचा धडाकेबाज चषक 2024 सुवर्ण महोत्सवी वर्ष, सुवर्ण जयंती इथे साजरी करतोय या क्रिकेटच्या इतिहासाची, ज्याचे अनेक इथे पुरावे आहेत, साक्षीदार आहेत, आपले वरिष्ठ नागरिक सुद्धा इथे उपस्थित आहेत की ज्यांच्या डोळ्यासमोर हे 50 वर्ष पाहता पाहता निघून गेली. नो बॉलचा इशारा, इट्स अ बीमर. पुढचा चेंडू फिट असेल. धावसंख्या बघूया आपण 26. या चुका टाळाव्या लागतील आकाशला. एक जबाबदार संघनायक आहे तो, आणि आज जवळपास 400, 450, 500 किलोमीटरचा प्रवास करून ते इथे आलेत. या उंच फटका, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तिथे खाली पोहोचेल, मात्र फ्री हिट होता, त्यामुळं या चेंडूवरती फलंदाज ओम बाद होणार नाही. मात्र एक दहशत जरूर आकाश चव्हाण इथे तयार केलेली आहे. धावफलक 27 2 गड्याच्या मोबदल्यात. ऍब्सोल्युटली सर, दहशत निर्माण केली. अक्षरशः त्याने कोंडीत पकडलंय, कोंडीत दांबून ठेवलंय. परंतु आता जो स्ट्राईकला फलंदाज गेलाय, महेंद्रला थांबावं लागेल. महेंद्र इतकी इझी फटके मारतो की ते पाहण्याजोगे आहेत सर. धावसंख्या 27 आहे. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आकाश जाते पुढचा चेंडू घेऊन. पुन्हा एकदा चांगला फटका. खूप वेळानंतर आपण महेंद्रला स्ट्राईक एंडला बघितलंय. पहिल्या षटकामध्ये त्याने अक्षरशः ऐदोस घातला होता. षटकारांची माळ, चौकारांची माळ गुंफली होती. त्यानंतर 1 धाव इथे महेंद्र देखील घेईल आणि धावफलक या षटकामध्ये हळू पुढे पोहोचणार आहे. 28 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. कामतगार खूप इझिली खेळतोय महेंद्र, जणू काय त्याला चेंडू हा फुटबॉल दिसतोय की काय या दुग्ध शर्करा प्रकाश ज्योतामध्ये. खूप छान खेळतोय. या लेंथ बॉल होता. ओमचा हा फटका आहे लॉंग ऑनला. हा फॉली करण्याचा प्रयत्न, मात्र ती लिफ्ट पाहिजे होती बॉलला, ती नव्हती. षटक संपेल. 2 षटकांचा खेळ संपतोय. या षटकामधून देखील 6 धावा निश्चित प्राप्त होतील आणि 2 फलंदाज आकाश चव्हाण टिपले. एकूण 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. कामतगार चांगला कमबॅक केला, खूपच सुंदर कमबॅक करून दाखवला. कॅप्टन्सी कशी असावी आणि जबाबदारी कशी पेलावी आणि झेलावी हे दाखवून दिलं आकाश चव्हाण या गोलंदाजाने. कॅप्टन्सी सुंदर करतोय आणि कमबॅक कसं करायचं हे त्यांनी उदाहरण सुद्धा पेश केलं. पहिल्या षटकात 23 धावा, नंतर दुसऱ्या षटकामध्ये पहिला आपण फक्त 6 धावा खर्च केल्या आणि जो धावांचा आलेख वेगाने वाहत होता त्याला काही प्रमाणामध्ये थंड केलं या थंडीच्या मोसममध्ये. बघायचं आता शुभमच्या हातात चेंडू दिलेला आहे, ज्याने एक सुंदर झेल टिपला. तिसरं षटक सुरू. धावसंख्या 29.
येस यस, इथे बाहेर जाणारा चेंडू आकाशामध्ये जरूर आहे, मात्र क्षेत्ररक्षक आकाशच्या आवाक्यात नाही. सीमारेषा पार मिळताय 4. 13. कम्फर्ट होता फलंदाज जेव्हा फटका मारला की, कारण स्ट्रेट डायव्हरला काहीच तोड नाही, असं क्रिकेटमध्ये नक्कीच आपण म्हणतो. स्ट्रेट डायव्हर वन ऑफ द बेस्ट, सर्वात बेस्ट फटका जो आहे तो स्ट्रेट डायव्हर, म्हणजे त्या फटक्यावरती फिल्डिंग हो करणं कठीण जातं आणि झेल टिपणंही कठीण जातं. आणि बरोबर रिलॅक्स मोमेंटमध्ये होता ओम पाटील, त्या ठिकाणी चौकार मारला. धावसंख्या फुललेली आहे, पाहू शकता कामतगर संघाची. 2 गडी बाद 33, 3 लॉस ऑफ 2 विकेट्स टीम कामतगर. आपण बघितलं ओमला आडव्या बॅटनं त्याने सरळ फटका मारलाय. थोडासा मागे होता तो आणि ज्यावेळेस चेंडू टप्पापर्यंत बाहेर जात होता, अगदी सहजपणे त्या चेंडूला गोलंदाजाच्या डोक्यावरून त्याने पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. खरं तर ही नजाकत, हे कौशल्य जे आहे तुम्ही तंत्रात बसवता येणार नाही तुम्हाला, मात्र खेळाडूच्या कौशल्याची दाद द्यायला हवी आहे. रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न, थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक अडवतोय, धाव घेण्याची संधी इथे नसेल. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. धावफलकावरती 33 आहेत. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये कामतगर. 3रं षटक सुरू असताना हे कितपत योग्य वाटतं सर तुम्हाला? जर आधीच्या चेंडूमध्ये तुम्ही चांगला फटका सरळ बॅटने मारू शकत होतात आणि मारला सुद्धा, आणि त्यानंतर असं काय गरजेचं होतं रिव्हर्सचा पवित्रा घेणं? अतिशय चुकीचं म्हणू शकतो आपण. पुन्हा चांगला चेंडू आहे. लेंथ बॉल होता, शफल होत त्यावेळेस स्क्वेअर लेगला उडवायचा प्रयत्न ओमचा फसलेला. पुन्हा एकदा इथे स्क्रीनवरती आपल्याला दिसतंय सगळं चित्र, कशा पद्धतीने तो पुढे आला. लेंथ विथ फ्लाइट, चांगली गोलंदाजी इथे बघायला मिळते शुभम कडून. धावफलकावरती 33 आहेत. पुन्हा इथे पूर्ण अक्रॉस दी लाईन खेळायचा प्रयत्न होता, मात्र स्क्वेअर लेगला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, अडवतोय तो. धावफलक 1ने पुढे जाईल. धावा घेण्याचा प्रयत्न इथे दिसतोय ओमचा, मात्र शांत आहे महेंद्र, कारण खूप काळ तो नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. पहिल्या षटकामध्ये एवढे धमाके केल्यानंतर त्याला अक्षरशः उभं राहावं लागले नॉन स्ट्राईक एंडला. 34 2 गड्याच्या मोबदल्यात. आणि नक्कीच आपण ते पाहिलं सुद्धा की त्याने इशारा केला ओमला की बापरे थांब तिकडेच, तू मला आता स्ट्राईक घेऊ दे, मला मोठे फटके सजवायचे आहेत. जी मी सुरुवात जी केली होती पहिल्या षटकामध्ये ती मला कंटिन्यू ठेवायची आहे. या स्क्वेअर कटचा प्रयत्न जरूर केला. गॅप तिथे आहे. कव्हर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला एक्स्ट्रा कव्हर पर्यंत धावत यावं लागलंय, तर 2 धावा आरामात तिथे मिळतील. खूप मोठा गॅप होता आणि महेंद्र तो गॅप शोधायचा प्रयत्न करत होता. गॅप शोधला देखील, पण टायमिंग तेवढं प्रॉपर मिळालं नाही. 36 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. खूप छान इथे धावफलक हलवतोय. महेंद्रमध्ये ती क्षमता आहे, पोटेन्शियल आहे, कारण तो कुठल्याही चेंडूला मेरिटनुसारच फटके मारतोय आणि चांगले फटके सजवतोय सुद्धा. यावेळेस अक्रॉस दी बॅट हवेमध्ये. वॉट अ कॅच, अत्यंत देखना झेल तिथे. आय थिंक संघनायक असावा, सौरभ इज देअर. आणि काय झकास झेल. महेंद्रचा खेळाचा अंत होईल. स्लॉक केला होता चेंडूला, उंच फटका जरूर खेळायचा प्रयत्न, मात्र स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिथे. पहा काय सुंदर झेल टिपलाय. वाह, जणू काय चेंडूला पडू द्यायचं नाही हे ठरवलं होतं आणि किती जबरदस्त झेल टिपलाय. स्वतःचा कॉन्फिडन्स बघा किती आहे, अगदी कॉन्फिडेंट होता पूर्णपणे. आणि अशा प्रकारचे झेल टेनिस क्रिकेटमध्ये पाहण्याजोगे असतात आणि बऱ्याच जणांना जमत सुद्धा नाही असे हे झेल पकडणं, सूर मारणं. आणि काय त्याचा बॉडी बॅलन्स बघा. स्लॉग हिट केला होता महेंद्रने, पण तो अगदी वेळेत अचूक पोहोचला आणि तिथे जागेवरच त्यांनी हात टेकू दिले नाही खाली, फक्त मनगटावरती जोर घेतला, बॉडी बॅलन्स राखला आणि एक विनिंग मोमेंट त्यांनी दाखवलं, एक चांगलं सेलिब्रेशन दाखवलं. कारण त्याच्या हाताला जो गडी लागला तो अगदी शार्क मासा होता. महेंद्र नावाचा मोठा 68 दूर झालाय मी म्हणू शकतो की ज्याने अगदी धावांवरती इथे पूर्णपणे कंट्रोल केलं होतं. 36 धावसंख्या 3 गडी बाद. एंड बदलणारे 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. या षटकामध्ये देखील आपण शुभमनं बघितलं फक्त 7 धावा खर्च केलेल्या आहेत. मागच्या 2 षटकांचा विचार केला तर 13 धावा आल्या. 3 फलंदाज गमावलेत कामतघर संघानं. पहिलं षटक थोडंसं त्यांच्यासाठी चांगलं होतं कामतघरसाठी, जिथे भरपूर धावा 23 धावा आल्या होत्या.
मात्र त्यानंतर आचेगावनं पुन्हा एकदा सामन्यामध्ये पकड मजबूत बनवलेली आहे. ज्यावेळेस कॅच घेतल्यानंतर सर आपण बघितलं की सगळे खेळाडू एकत्र आले, एकत्र येऊन त्यांनी एक जयघोष केला. तर ही गोष्ट महत्वाची. पहिल्या षटकामध्ये थोडासा विस्कळीतपणा जो आला होता, मला वाटतं पुन्हा एकदा आचेगावचा संघ आता एकजीव झालेला आहे. शेवटची 2 षटकं निर्णायक असणारे, महत्वाचे असणारे. संघनायक आकाश गोलंदाजी मार्कवरती येतोय, त्याची भूमिका या षटकामध्ये काय राहणार आहे हे बघणं महत्वाचं असेल. ओम आता फलंदाजीसाठी आहे, त्याच्या साथीला आता नवीन फलंदाज यश पाटील असणार आहे. ओम आणि यश या दोघांना अधिक यश कामतघरला मिळवून द्यावं लागेल. ओम ऑन स्ट्राईक, आकाश गोलंदाजी मार्कवर. वाह वाह वाह, सुंदर फटका, फुलातून टायमिंग, जागा बनवली होती, थोडासा इथे पुढे आला तो आणि लेंथ बॉलला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून भिरकावून दिलं. 6 धावांसाठी. इव्हिनिंग नंतरचा मी जेव्हा कॉमेंट्रीला आलो 4 वाजल्यानंतर, वन ऑफ द बेस्ट शॉट सर या आजच्या दिवसाचा म्हणू शकतो. हा फटका काय स्विंग होता, बॅटचा फ्लो किती सुंदर होता, काय टायमिंग होतं त्या फटक्यामध्ये, जबरदस्त. ओम पाटील सिक्सर मारतोय. उजव्याच्या बाहेर चेंडू आहे आणि वाईडची घोषणा आहे, सोडून दिला चेंडू. योग्य अनुमान. ओमचं वय थोडंसं कमी आहे, मात्र मैदानावरचा त्याचा अनुभव बघता निश्चित प्रकारे या खेळाडूमध्ये काय गुणवत्ता आहे, काय पोटेन्शियल आहे त्याची जाणीव आपल्याला होईल. 43 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथं षटक सुरू झालेलं आहे. आकाश पाटील संघनायक इथे बाउन्सर टाकतोय आणि त्याला हुक करतोय. ओम 4 धावांसाठी सीमारेषेच्या बाहेर, लॉंग लेग सीमारेषा फोडली इथे. शानदार फटका. जाऊन पोचला 47 वर. 3 गडी बाद. महेंद्र बाद झाला जणू काय, आणि महेंद्रच्या बाद झाल्यानंतर पूर्ण सूत्र हातात घेतली या इनिंगची. आणि तो फलंदाज आहे आपण पाहतोय ओम पाटील. वैयक्तिक 19 धावा त्याच्या बॅटमधून 9 चेंडूंमध्ये. काय टायमिंग आहे त्याचं, किती जबरदस्त तो पोझिशन मध्ये येतो विदिन मायनर सेकंड मध्ये. आणि बॅटचा फ्लो, बॅटचं स्विंग सुंदर आहे, अक्षरशः रन मशीन आहे. छोटा पॅकेट बडा धमाका ओम पाटील. लेंथ बॉल, ओमनं त्याला लॉंग ऑफला ड्राईव्ह केला चेंडूला. 1 धाव इथे आरामात ओमला मिळू शकते. निश्चित या खेळाडूमध्ये चार्म आहे, ज्या पद्धतीनं त्यानं आज ही इनिंग सजवलेली आहे ओमनं. आणि धावफलकाला देखील तो पुढे घेऊन जातो. 48 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये कामतघर. आकाशचं जे षटक आहे, ज्यावेळेस तो अतिथी कक्षाच्या बाजूने गोलंदाजी करत होता, अत्यंत प्रभावी ठरला होता. मात्र धार बोथट झालेली ज्यावेळेस तो विसावा रिसॉर्ट कडून आलेला आहे. लेंथ बॉल, कव्हर ड्राईव्ह केला तिथे, मात्र क्षेत्ररक्षक आहे, थ्रो आकाशकडे दिला. मात्र 1 धाव इथे प्राप्त होईल. यश पाटीलनं खातं खोललंय. 49 3 गड्याच्या मोबदल्यात. फुल लेनचे चेंडू वापरतायत गोलंदाज आकाश. समोरच्या एंड कडून एंड चेंज केलाय. आणि आपण जसं म्हणाल की बोथट झाली बॉलिंग, कधी कधी बॉलरचं एंड चेंज केल्यानंतर नक्कीच परिणाम होत असतो. आणि असं का निर्णय घेतला ते आकाशलाच माहिती. पण या ठिकाणी मनगटी फटकाचा प्रयत्न करत होता यश, ज्याने एक सुंदर सिंगल काढून स्ट्राईकला आणलं ओम पाटीलला. थ्रो गोलंदाजाकडे जाईल आणि आपण बघू शकतो चेंडू चांगला आहे. फुलटॉस चेंडूला खेळायचा प्रयत्न होता ओमचा, मात्र फसलेला आहे. रेफरल कॉल होतोय आणि ज्यावेळेस त्याने पंचांना सूचना केली, पंचांनी देखील तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलाय हा की ओव्हर द वेस्ट चेक करायचंय, बघायचंय तिथून काय निर्णय येणार आहे. मात्र धावा या चेंडूवरती मिळाल्या नाहीत. धावफलकावरती आपल्याला बघायचे धावा असतील त्या. 49 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथं षटक सुरू आहे. आपण म्हणत होतो की एंड का बदललेला आहे, परंतु त्याच्या नियोजनानुसार त्याने दुसरं षटक टाकलं होतं, त्यामुळे लगेच तो तिसरं षटक टाकू शकणार नाहीये. आणि पुढची 2 षटकं ही विसावा रिसॉर्ट एंड कडूनच येणार आहे. त्यामुळे साहजिकच आहे, आकाशनं जर षटक पहिलं चांगलं टाकलेलं आहे
त्याच्याकडं चांगला टप्पा त्याला मिळालाय, तर तो एंड बदलूनच त्याला गोलंदाजी करावी लागणार आहे आणि तो त्या प्रकारे आलेला आहे. मात्र जो टप्पा त्याला इथे मिळाला होता, फेअर डिलिव्हरी येते अतिथी कक्षाच्या बाजूनं, तिथे मात्र तो काही चेंडूला भरकटला आणि त्याचा परिणाम आपण बघितला. या षटकामध्ये भरपूर धावा आलेल्या आहेत. 19 धावा आतापर्यंत आकाश खर्च करतोय. धावफलकावरती 49, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये कामतघर. पुन्हा कड लागली बॅटची आतली, मात्र यष्टीरक्षक तिथे तयार आहे. धाव मिळणार नाही आणि याचबरोबर षटकाची होईल सांगता. पहिल्या 2 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या, मात्र कमबॅक काय केलं आकाश चव्हाणनं, त्याचंही कौतुक झालं पाहिजे. मागच्या 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आलेल्या आहेत आणि एकूण या षटकामधून 13 धावा. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलक 49, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये कामतघर. शेवटचं षटक शिल्लक आहे. खूप छान कव्हरिंग केलं आकाश चव्हाणने. दुसरं षटक हाताळताना 2 गडी बाद केले होते, 6 धावा खर्च केल्या आणि दुसऱ्या स्पेलमध्ये जसा आला या संघासाठी आपल्या 4थ्या षटकामध्ये, आणि आकाशने पहिल्या 3 चेंडूमध्ये एक वाईड, एक षटकार, चौकार खाल्ल्यानंतर सुद्धा काय जबरदस्त अफलातून कमबॅक केलं. पुढच्या शेवटच्या 4 चेंडूंमध्ये 2 डॉट 2 सिंगल देऊन पूर्णपणे संघाला अगदी काही प्रमाणात फ्रंट फुटला आणलं, जो बॅकफुटला गेला होता. आणि धावसंख्या इथे पाहतोय प्रेक्षक आपण 12.25च्या सरासरीने 49. 4 षटकं कंप्लीट झाली, 3 गडी बाद आणि आता शेवटचं षटक असेल ह्या इनिंगचं. आतापर्यंत ओम पाटीलच्या बॅटमधून 12 चेंडूंमध्ये 20 धावांचा लेखाजोखा आहे, योगदान आहे. आणि यश फक्त सिंगल एक काढून जेव्हा त्यांनी स्ट्राईक दिली होती ओम पाटीलला, म्हणजे 1 धावेत खेळतोय. आता यश स्ट्राईक एंडला असेल आणि गोलंदाज पाहूया आपण शेवटच्या षटकासाठी सचिन मांगरोळे. चांगला चेंडू सचिनचा, फ्लाईट होती थोडीशी, लेंथ बॉल आणि मागे जात स्लॉक करायचा प्रयत्न होता, मात्र पोझिशन बिलकुल नव्हती फलंदाजाकडे. निर्धाव चेंडू आहे. धावफलकावरती धावा 49. बराच वेळ झालाय आपण 49 धावा बघतोय. 3 चेंडू डॉट आलेत 49 वर. सचिन याबरोबर इथे सोडून दिला चेंडू, बराचसा बाहेर टाकला होता, टप्पा पडून तो अजून बाहेर निघालाय आणि वाईड चेंडू. 50 पूर्ण. 50 अप कामतघर. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. मागे जात ड्राईव्ह केला, चेंडूला पंच केला. खरं तर कव्हर पॉइंटला 1 धाव इथे प्राप्त होते आणि धावफलकावरती आपण बघणार आहोत 51 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये कामतघर. यस, सचिनचा चेंडू निश्चित हवेमध्ये जरा वेळ होता. फाईन लेगचा खेळाडू तिथे पोहोचतोय, चेंडूनं वळण घेतलंय. थोडीशी तारंबळ क्षेत्ररक्षकांची तिथे झाली, मात्र जास्त तोटा होणार नाही. 1 धाव इथून प्राप्त होणार आहे. 1 धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. 52 धावा 3 गड्याच्या मोबदल्यावर 52. सचिनचं हे षटक सुरूच राहणार आहे. 1 वाईट जरूर आलाय, मात्र मोठ्या फटक्यांपासून लांब ठेवलंय त्याने या षटकामध्ये. जो चर्चा करत होता आपण, मोठा फटका आला नाही, बघा तो इथे आकाश मार्गाने सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावा. दिला स्क्वेअर ऑफ द विकेट, सिक्सर. धावसंख्या पोहोचली 58 वर. इथे प्रयत्न जरूर होता, मात्र पायाला स्पर्श केल्यानंतर चेंडूनं वळण घेतलं, दिशा बदलली. थर्ड मॅनला अडवलं जाईल, मात्र 2 धावा इथे मिळणार आहेत. लेग बाईच्या धावा आहेत त्या जय पवार सरांचा तसा इशारा आपल्याकडे येतोय. अतिरिक्त धावा आहे, मात्र या अत्यंत महत्वाच्या असतील आणि धावफलक 60 वरती पोहोचलेला. निश्चित मोठा स्कोअर उभा करण्यात यशस्वी झालेले आहेत. काही प्रमाणात आकाश आणि शुभमनं पलटवार केले होते, धावा रोखण्याचा प्रयत्न केला होता, मात्र जसा एंड बदलला त्या दोन्ही षटकामध्ये आचेगाव धावा रोखायला अयशस्वी ठरले. 60 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. बॅकफूट वरून उचलायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे झेल सुटलेला आहे. 1 धाव 2 धावा इथे होणार का?
आणि निश्चित प्रकारे पूर्ण होतील. 62 वरती पोहोचतोय संघ कामतघर. विजयासाठी आचेगाव संघासमोर 63 धावांचं आव्हान आहे. मला वाटतं निश्चित मोठं आव्हान आहे. 5 षटकामध्ये 63 धावा. नक्कीच अतिशय चांगली धावसंख्या उभी केली आहे. पाहता पाहता धावफलक 60च्या पुढे पार झाला. प्रत्येक षटकामध्ये 12च्या पेक्षा जास्त सरासरी राखावी लागेल आणि रजनी क्रिकेटमध्ये ही धावसंख्या अतिशय भक्कम समजली जाईल, स्ट्रॉंग समजली जाईल. मजबूत स्थितीमध्ये आहे संघ तो म्हणजे कामतघर. पहिल्या इनिंगमध्ये धावसंख्या अतिशय चांगली 62-63 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी आचेगाव संघापुढे. आपण टॉसकडे वळतोय. पृथक करून बघूया आपण. महेंद्रच्या बॅट म्हणून 7 चेंडूमध्ये 21 धावा. निहारने चांगली फलंदाजी केली, 5 धावा काढल्या. अमोल आला त्यानंतर परंतु शून्यावरती बाद झाला. परंतु ओम पाटील जसा मैदानामध्ये आला अक्षरशः धावांचा पाऊस पडला. चाऱ्या बाजूला फटकेबाजी आणि त्याला सुरेख साथ दिली. ओम पाटीलच्या 21 धावा आणि साथ दिली एशने 10 धावांचं योगदान देऊन 62 3 गडी बाद. तर या ठिकाणी आपण एक विशेष सन्मान करतोय. मी महादेवजी खोबन साहेब, विनंती असेल आपण या ठिकाणी यायचंय. उद्योजक महादेवजी खोबन साहेब ज्यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आचेगाव संघ मूळचे आचेगावचे परंतु मुरबाडवासी आहेत आणि एक नामवंत उद्योजक आहेत. हा, मी सर्व ग्रामस्थांना विनंती असेल आपण या ठिकाणीचे वडवली ग्रामस्थ आपण महादेवजी खोबन साहेब यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे, ज्यांनी आचेगावचा संघ या ठिकाणी पुरस्कृत केलाय. या मी सर्व ग्रामस्थांना विनंती आपण महादेवजी खोबन साहेबांचा सन्मान करायचा आहे. टॉस साठी कुकसे आणि राजदोली दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी यायचंय. उद्योजक महादेवजी खोबन यांचा सन्मान आचेगाव संघाचे पुरस्कर्ते आणि आपल्या महादेवजी खोबन साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आपलं मनापासून हार्दिक स्वागत. कॅप्टन आले. या टॉस मी महादेवजी खोबन साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. या टॉस जिंकल्यानंतर राजनोली कितव्यांदा खेळताय धडाकेबाद चषक? आज 50वं वर्ष आहे आणि टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल? आम्ही पहिल्यांदाच खेळतोय धडाकेबाद चषक आणि इथं आल्यावर जवळ आम्ही ग्राउंड बघितला, आउटफील्ड एवढी चांगली आहे आणि खेळायला इथं चांगली मजा यायला असं वाटतं. आणि टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल आणि कसा खेळतोय राजनोली यावर्षी? नंबर मारले यावर्षी आतापर्यंत? हो, पहिल्याच वेळेला फायनल मारलेलं आहे आम्ही, एक फायनल, आणि आत्ता पण या 2 वेळेला सुपर 8मध्ये गेलेलो आहे आणि चांगला खेळतो यावर्षी आणि आम्ही क्षेत्ररक्षण करणार आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. कुक्षे माझ्या मते कुक्षे खेळली या ग्राउंडवर, तर कुक्षे किती उत्कंठा होती तुम्हाला ही स्पर्धा खेळण्याची आणि कसं आहे हा हंगाम, कशी सुरुवात झाली आतापर्यंत? आमची फर्स्ट टाइम टुर्नामेंट आहे. आम्ही नाईटला जास्त काही खेळत नाही पण बहु प्रयत्न करणार. आणि धडाकेबादची किती उत्कंठा होती अख्ख्या कुक्षे टीमला? खूप उत्कंठा होती पण खेळण्याला खूप मजा येईल ते आणि आम्हालाही तुम्हाला पाहायला मजा येईल. कुक्षे आणि राजनोली दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. पाहत राहा 70-70 स्पोर्ट्स आणि मानाची प्रतिष्ठेची धडाकेबाज. धन्यवाद. जाऊयात. या ठिकाणी काही सन्मान आहेत, मी या ठिकाणी आमंत्रित करतो. नंदकुमार गोपीनाथ बजागे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. ताडाळी कामतघरचे नंदकुमार बजागे साहेब या आपला सन्मान केला जातोय. ऐनवेळी कामतघर संघाला आम्ही सांगितलं आणि आपण संघ उपलब्ध देखील केलाय. तर बजागे साहेबांचा कामतघरच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत. कारण आपण सगळेजण खूप महत्त्वाचे आहेत, या 50व्या पर्वामध्ये आमच्याशी जुडलेले आहात आणि म्हणून आपला एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. आज धडाकेबाद चषक आणि 50वं पर्व, या धडाकेबाद चषकाचं उद्यापासून व्यावसायिक गटाच्या मॅचेस सुरू होणार आहेत आणि त्याचा सुद्धा आनंद आपण सर्वांना मोठ्या प्रमाणावर घ्यायचा आहे.
तर आजची रात्र देखील तेवढीच महत्त्वाची आहे. चालू सामना सोलापूरच्या आचेगावचा, सोलापूरच्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगावचा आणि त्यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर टीम कामतघर यांच्यामधील. तर जाऊयात या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे. धन्यवाद. येस, थँक्यू सो मच चंदू शेट्टे सर. वेलकम ऑल. सर्वांचं पुनश्च हार्दिक स्वागत. प्रेक्षको, धडाकेबाज चषक 2024 सुवर्ण जयंती इथे साजरी होत आहे आणि या रजनीच्या चौथ्या रात्रीमध्ये हा एक बेधडक सामना, चित्तधारक सामना जो सुरू आहे, ज्याची पहिली इनिंग समाप्त झाली. त्या इनिंगमध्ये आपण पाहिलं कामतघर संघाने निर्धारित 5 षटकांमध्ये 62 धावा उभ्या केल्या आणि 63 धावांचं लक्ष घेऊन आचेगाव सोलापूर संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये. संदीप पवार आणि रोहित राठोड अशी सलामीची जोडी आणि स्ट्रायकर गोलंदाज नेहमीप्रमाणेच रितेश धुमाळ. प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहतो आपण. तुडुंब भरलंय मैदान. जणू काय मैदानावरती येऊन विसावा घ्यावा असं विसावा रिसोर्टचं हे मैदान, जे सलग 50 वर्ष लाभलंय, 50व्या वर्षामध्ये सुद्धा लाभलंय. महत्वाची गोष्ट आमच्या ह्या वडवलीच्या ग्रामस्थांसाठी. 63 धावांचं लक्ष 30 चेंडूंमध्ये कसं पार करेल की कामतघर संघ इथे स्वार होईल, हवी ठरेल, ते बघायचं आपल्याला. प्रत्येक प्रेक्षक गॅलरी खचाखच भरले, प्रेक्षक स्टँड भरलेला आहेत, सिटिंग व्यवस्था आहे, सर्व खाण्यापिण्याची व्यवस्था आहे. ऑल इज वेल. जे पाहिजे ते सगळं आहे आणि अंपायर सिग्नल देअर. लेट्स प्ले. माझ्या सोबतीला जोडले जातील पुन्हा एकदा नरेश ठोमे सर. पुढे या तुम्ही, मागे जा. पहिला चेंडू लेफ्ट हँड ऑफ द विकेट. सरळ बॉलरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मिड ऑफने अक्षरशः वेगाने येऊन डाव्या बाजूला कव्हर केलं. टाळ्यांचा गजर या पहिल्या चेंडूवरतीच पाहतो आपण. चांगली सुरुवात, बॉलिंग सुद्धा चांगली सुरू करतोय. चांगला अचूक चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण. संदीप पवार सोलापूर जिल्ह्यातला हा एक आश्वासक असा फलंदाज आहे. अनेक स्पर्धांमध्ये ॲज अ आयकॉन आम्ही बघितलं होतं. गेल्या वर्षी शिरूरच्या मैदानावरती त्याने केलेला धुमाकूळ घातलेला आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. आणि आज संदीप पवार इथे या मैदानावरती धडाकेबाज चषक मध्ये आपल्या संघाला काय विजयाच्या दिशेने घेऊन जाईल का हे बघायचे. चांगला फटका होता संदीपचा, मात्र काय सुंदर क्षेत्ररक्षण तिथे झालं आणि धावा मिळण्याचा जो चान्स होता तो सगळा सोडून द्यावा लागला. 0. ओ रिवर्सचा पवित्रा, क्या बात आहे. पहिला चेंडू सरळ बॅटने मारला, लगेच स्थान चेंज केला आणि रिव्हर्स सीटेड फॉर द 4 रन्स. इट्स अ मार्वलस हिट फ्रॉम संदीप पवार. 4 रन्स. तिला त्यानं आपल्या अंगावरती घेतला आणि रिव्हर्सचा फटका असा एक्झिक्यूट केला. पहा तुम्ही, पॉइंट आणि बॅकफुट पॉइंट या दोघांमध्ये जो गॅप होता सहज त्याला मिळाला. 4 धावांची मोहर उमटली. खूप छान अगदी पोझिशन मध्ये. हो, आता सुद्धा हा परत सरळ बॅटनी ओढण्याचा प्रयत्न केला तर चेंडू आनंद कार्पेट जातोय. स्क्वेअर ऑफ द विकेट फॉरवर्ड स्क्वेअर रिझन कडे. वेगाने ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सीमारेषा सांभाळतायत त्या ठिकाणीच गेला, परंतु काय सुंदर फटका आधीचा रिव्हर्सचा मारलेला. जणू काय जर केविन पीटरसनने पाहिला असेल तर म्हणेल की ये माझ्या इंग्लंडला खेळायला. सुंदर फटका सजवला तो चौकार. धावसंख्या आहे 63 धावांचा पाठला करत असताना आतापर्यंत 0 बाद 5 धावा. निश्चित हा फटका देखील त्याला थोडासा हवेमध्ये खेळायचा होता, मात्र लेट झाला तो खेळायला. पोझिशन चांगली होती, टायमिंग थोडंसं खराब झालं आणि मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा बघायला मिळालं. धावफलकावरती धावा असतील त्या 5 धावा. सुरुवात चांगली होते, आश्वासक होते. पहिल्या षटकामध्ये एक चौकार मिळतोय आचेगावला. हो, रायझिंग डिलिव्हरी, परंतु पंचांनी पाहिलं की इम्पॅक्ट हा बाहेर आहे खूप. फिनिश ऑफ द डिलिव्हरी सुद्धा चेक केली. विकेट किपरने कुठे गॅदर केला ते पाहिलं आणि मायनर सेकंडमध्ये डिसिजन देणं इथे गरजेचं असतं. वाईटचा इशारा केलेला आहे पंचांनी. पाहू शकता आपण, खूपच चेंडू टर्न झाला आणि इम्पॅक्ट सुद्धा अगदी वाईटच्या दिशेने होता. विकेट किपर स्वतः खूपच बाहेर निघाले आणि परिणाम तर बघितला. अवांतरच्या रूपाने एक धाव इथे मिळते. धावसंख्या फुलत असताना आचेगावची 6 वर. हो, फुलर लेनचा हा अगदी खोलवर मारा केलेला आहे. आयडचा चेंडू वाईट टाकल्यानंतर त्यानंतर अशा प्रकारचं कमबॅक करून दाखवणं नक्कीच या ठिकाणी
वाखाणण्याजोग आहे बॉलरकडून. बॉलर पाहतो आपण रितेश धुमाळ. आणि एक तुम्हाला सांगू इच्छितो की 3 धावांची पेनल्टी लागलेली आहे ती कामतघरसाठी, ती आम्ही पारड्यात टाकू आचेगावच्या हे षटक संपल्यानंतर. पुढचा चेंडू फुल टॉस फुल लेंथ लाऊड अपील देअर लेग बिफोर विकेटसाठी. परंतु त्या ठिकाणी पंचांनी पाहिलं की चेंडूची दिशा स्टंपला सोडून जाणारी होती, इम्पॅक्ट सोडून जाणारा होता आणि ते बरोबर हेरलं. लेग बायच्या माध्यमातून हा रन मिळालेला आहे. रिप्ले पाहू शकता आपण. हो, एक्झॅक्टली राईट, फॅन्टॅस्टिक अंपायरिंग, अचूक निर्णय दिलाय नरेश सर. ऑप्टिकला सोडून जाणारा चेंडू होता निश्चित. आणि ज्यावेळेस तो फुल लेनचा चेंडू असतो, विशेष म्हणजे जो प्लम बॉल असतात, पंच LBW साठी जाऊ शकतात टेनिस बॉल क्रिकेटवरती स्पेशली. आणि इथे प्लम जरी असला तरी उजव्याच्या बाहेर होता, अगदी हलकासा एसटी मिस करत होता. त्यामुळे पंचांच्या कामगिरीची प्रशंसा झाली पाहिजे. हो, खूपच अर्ली खेळले, इथे सुद्धा अर्ली खेळले. आता थोडंसं बिनसलंय किंवा बॉलिंग चांगली होते. रितेश धुमाळने चांगल्या पद्धतीने इथे कव्हरिंग केलंय. पहिल्या षटकामध्ये इथे अशा प्रकारची सुरुवात करून देणं खूपच चांगलं कार्य आहे, कारण प्रत्येक षटकामध्ये 12 ते 13 धावा होणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. पहिले षटक समाप्त झालं, प्रेक्षक आपण पाहताय 63 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या आतापर्यंत झाली आहे ती म्हणजे पहिल्या षटकानंतर फक्त 7. आता येणारे चेंडू 24, माफ करा 10 आणि 3 रन आपण ऍड केलेत. 7 अधिक 3 10, 3 जे पेनल्टीचे होते ते ऍड करून 10 धावसंख्या झालेली आहे. आता 24 चेंडूंमध्ये 53 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी सोलापूर आचे गावाच्यासाठी. कंपॅरिझन बघूया आपण. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलंच होतं की जो धमाका सुरू केला होता महेंद्रने, 23 धावा पहिल्या षटकाच्या पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितल्या होत्या. आणि आता जर आपण कम्पेअर केलं, जर तुलना केली तर ह्या इनिंगमध्ये आपण पहिल्या षटकामध्ये फक्त 10 धावा पाहतोय. विकेटचं पाहता 0 विकेट आहे, परंतु धावांचा आलेखा खूपच जास्त होता आधीच्या इनिंगमध्ये ज्या 23 होत्या आणि त्या आता इथे 10 आहेत. निश्चित सुरुवात संमिश्र आपण बघू शकतो. 5 षटकामध्ये 63 धावांचं आव्हान आहे. त्यामुळं जवळपास 12.60च्या सरासरीने धावायचं होतं. पहिल्या षटकामध्ये 10 धावा सरासरीच्या मागे आहेत आचेगाव. इथे चान्स आहे त्यांना पॉवर प्ले मध्ये. खरं तर मोठे फटके यायला हवे होते, मात्र गोलंदाज तिथे आपण पाहिला रितेश धुमाळला काय गोलंदाजी केली त्याने. काही चेंडू असे होते की ते फलंदाजांना निश्चित समजण्याच्या पलीकडचे होते, कठीण प्रश्न होते. आणि त्यामुळंच की काय या षटकामध्ये आपण पाहिलं फक्त 7 धावांवरती मर्यादित ठेवलं तिथे रितेश धुमाळनं. 3 धावांची पेनल्टी अधिक 10 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. तर आता जबाबदारी वाढणार आहे या दोन्ही फलंदाजांची. संदीप पवारला आणि रोहितला त्यांच्या कारकिर्दीतला सर्वोत्तम फलंदाजी दाखवावी लागेल विजयाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी. अमोल पाटीलचा पहिला चेंडू खाली राहिला होता आणि डोकं वर गेला. बॅट्समनचा चेंडू खूप उंच गेलाय आणि स्वतः त्या ठिकाणी गोलंदाज कॉटन बॉल घेतोय. अतिशय जबरदस्त झेल टिपला. व्हॉट अ ग्रेट कॅच टेकन बाय धिस बॉलर. फलंदाज बाद, फर्स्ट विकेट डाऊन. खूप अवघड असतं. उंच उंच भरपूर उंच होता बॉल आणि अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजाला त्यावरती नजर ठेवणं निश्चित कठीण होतं. पण कौतुक करेल मी गोलंदाज अमोलचं, त्याने जराही आपलं लक्ष विचलित होऊ दिलं नाही आणि चेंडू जो आकाशामधून येत होता अगदी सहजपणे त्याने आपल्या हातामध्ये निश्चित टिपलेला आहे. एक सुंदर कॅच आणि त्यामुळेच पहिला धक्का इथे बसेल. रोहित बाद होतोय. नवीन फलंदाज आकाश चव्हाण, संदीप पवार, आकाश चव्हाण हे बिनीचे शिलेदार आता मैदानामध्ये असतील आणि आचेगाव संघाची सगळी भिस्त या 2 फलंदाजांवरती आहे. पाहायचे पुढे काय घडणार आहे. स्ट्राईक एंड वरती आकाश, तर गोलंदाजीसाठी अमोल इथे तयार असेल. आणि पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा आपण पाहिलं असं चित्र की 23 धावसंख्येनंतर पहिल्या विकेटचं पतन झालं होतं, ते म्हणजे सेकंड ओव्हरच्या पहिल्याच चेंडूमध्ये. आणि तसं चित्र इथं पाहायला मिळालं आपल्याला. पहिल्या चेंडू ते विकेटचं पतन झालं. अमोल पाटीलने विकेट प्राप्त केली. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला आकाश चव्हाण. स्वतः कॅप्टन हो अक्षरशः लो बॅकलिपचा वापर करावा लागला. ब्लॉक मध्ये चेंडू होता, फुलर ब्लॉक मध्ये अक्षरशः टनेल पिच बोगदा डिलिव्हरी इथे निर्देशित केली होती गोलंदाजाने. अचूक मारा, अचूक लाईन आणि लेन टाकतोय अमोल पाटील. जशी बॅटिंग सुद्धा सुंदर केली आणि बॉलिंग सुद्धा इथे अफलातून करतोय अमोल पाटील.
निश्चित अमोलला देखील माहिती आहे की इथे एखादी प्रतिस्पर्ध्याला दिलेली संधी सुद्धा आपल्या सामन्याचं मातेरे करून जाईल आणि त्यामुळे प्रत्येक बॉल अगदी व्यवस्थित टाकण्याचा प्रयत्न करतोय. जो आकाशला टाकलेला यॉर्कर होता अत्यंत भयानक होता तो, मात्र आकाशनं त्यावरती एक धाव घेतली. आपण बघायचं इथे संदीप पवार स्ट्राईक एंडला असणार आहे आणि एक चौकार संदीप पवार कडून आता आलेला आपण पाहिलाय, मात्र त्यानंतर संदीपकडून कुठलाही मोठा फटका नाहीये. हो, आता सुद्धा फुलर लेनचा चेंडू बाहेर बोलवलं फलंदाजाला. लाऊड अपील केली गेली, अक्षरशः ओव्हर पिच होता, बॅट आणि पायाच्या मधून गेला विकेट किपरकडे. त्या ठिकाणी असं वाटलं की कॉट वगैरे होते की काय, परंतु त्या अपीलमध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास अजिबात नव्हता. पंचांनी पाहिलं आणि या ठिकाणी डॉट चेंडू बघितला. पण हा धावसंख्या स्थिर आहे. आचेगाव सोलापूर संघाची ती म्हणजे 11, 1 गडी बाद. राऊंड द विकेट थोडासा चेंज ऑफ पेस केला होता गोलंदाजाने आणि हा खोदून काढा डायरेक्ट फेस होता. स्वतः गोलंदाज उजव्या बाजूला जाऊन फेकी करतोय आणि त्या दरम्यान कव्हरिंग सुद्धा छान केलं होतं दोन फिल्डरांनी. यालाच म्हणतात चांगलं बॅकअप देणं, जे गरजेचं आहे. निश्चित खूप चांगली गोलंदाजी, विशेषतः टप्पे आपण बघितले तर अमोलनं व्यवस्थितरित्या फुल लेंथ उजव्या इष्टीपासून थोडासा लांब टप्पा राहील याची काळजी घेतली आणि त्याला टप्पा मिळालाय. 3 बॉल त्याने अशा पद्धतीने टाकलेले आहेत की कुठल्याही चांगल्या क्रिकेटरला देखील हे बॉल मोठे फटके खेळायचा अवघड आहे. स्लोवर 1 आणि 6 धावांची मोहर इथे मिळेल. गोलंदाज अमोलने त्याच्या कमरेवरती हात गेले बघा. पहिली मोठी चुकी, घोड चूक केली. पूर्णपणे जागा दिली, रूम दिला, संधी दिली आणि पूर्ण पॉज घेऊन अक्षरशः शरीरातील होती नव्हती ताकद थोडी काढून आकाश चव्हाण चेंडूला भिरकावून दिलं लॉंग लेगच्या दिशेने 4 धावांसाठी. 6 धावा षटकार होता. हा चेंडू 5वा होता ह्या षटकातील. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचलेली आता आचेगावची 18 18 ऑन द बोर्ड. थोडीशी हलचल निर्माण झाली आहे कारण जो षटकार अपेक्षित होता, ज्या धावांचा वेग वाढवणं गरजेचं होतं, तो वेग इथे वाढला गेला आहे एक लुझर 1च्या माध्यमातून. पण तो अमोल पाटील मध्ये क्षमता आहे की कमबॅक करून दाखवेल का, परंतु आता मात्र या ठिकाणी आतिषबाजी होणं गरजेचं आहे जर आचेगावला सामन्यामध्ये जिवंत राहायचं असेल तर. पहिले 3 बॉल आपण पाहिले होते अमोलचे, अतिशय सुंदर टाकले होते. 3ही बॉलवरती फलंदाजांना मोठे फटके खेळता आलेले नव्हते. अशा परिस्थितीमध्ये प्रयोग करायची आवश्यकता होती का, आणि जो प्रयोग केला तोही प्रयोग फसला पूर्णपणे. एकतर आखूड टप्प्याचा चेंडू, त्यानंतर फलंदाजाला भरपूर वेळ मिळाला आणि तिथे आकाश चव्हाण सारखा फलंदाज असेल तर या चेंडूवरती तो खरपूस समाचार घेणार नाही तर दुसरा कोण घेणार आहे. तर इथे 6 धावा मिळत आहेत, 18 धावा धावफलकावरती येणार आहेत. दुसऱ्या षटकामध्ये देखील ज्या पद्धतीनं ज्या वेगानं धाव फलक पुढे जायला हवा होता तो वेग अजूनही मिळत नाहीये. पाहायचे आकाश आणि संदीप हे केव्हा रिदम मध्ये येत आहेत. हो, नक्कीच आता कॉन्फिडन्स लेवल वाढलेली आहे ह्या लूज डिलिव्हरीमुळे. चला, बॉल येत नाहीये, खेळाडूंनी पुढे नवीन चेंडूवरती खेळा. आणि बॉलरला सुद्धा पछतावा झालेला आहे. बराच वेळ त्याच्या डोक्यावरती हात होते आणि तो स्वतःलाच दोषी ठरवते. हे सुद्धा त्याच्या लक्षात आलं की मी असा कसा लुझर 1 टाकला, खूपच वेळ दिली, खूपच जागा दिली. आणि आपण पाहतो की बॅट्समनचे मनसुबे इथे उंचावले गेलेले आहेत आणि धावसंख्या सुद्धा उंचावलेली आहे, ती म्हणजे 18 वरती जाऊन पोहोचलेली आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल हा आणि लक्ष येते 63 धावांचं. फॉर द विकेट पुढे सरसावला, कॉन्फिडन्स होता, परंतु त्या ठिकाणी पाहिलं शफल होताना पाहिलं आणि टप्पा अजून अलीकडे घेतला आणि थोडंसं पेस चेंज केला, चेंज ऑफ पेस केलं. हलक्या हाताने फक्त डिलिव्हर केलं, चेंडूला सोडलं. गोलंदाजाचं एक कसब अमोलचं आपल्याला पाहायला मिळालं. पहिला चेंडू त्यांना असाच टाकला होता स्लोअर 1 आणि तिथे पूर्णपणे रोहित फसला होता. झेलबाद देऊन तो परतला. त्यानंतर 3 चेंडू अत्यंत वेगाने टाकले, पुन्हा 2 चेंडू स्लोअर 1 टाकले. व्हेरिएशन भरपूर केलं अमोलनं आणि यश सुद्धा मिळवलंय. इथे आकाशला मोठ्या फटक्यापासून लांब ठेवलं. 18 चेंडू 45 धावा असं समीकरण आता पुढे राहिलेलं आहे. संदीप पवार, आकाश चव्हाण ही तगडी फलंदाजी आचेगावची मैदानामध्ये आहे. मात्र कामतघरचे गोलंदाज देखील त्यांना जेरी सांगतायत. पहिल्या 2 षटकामध्ये मात्र 18 धावा धावफलकावरती येत आहेत. पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये मात्र 8. मॅच खरं तर हे षटक बऱ्यापैकी मॅचचा
पलटा मॅचचा जो आपण काय म्हणतो की दिशा स्पष्ट करेल. त्यामुळे या षटकामध्ये, ह्या निर्णायक षटकामध्ये संदीप पवार आणि आकाश चव्हाणांना आता धावा आणाव्याच लागतील. हो नक्कीच, सामन्याचं जणू काय प्रतिबिंब असू शकतं हे षटक. ॲव्हरेज तर खाली आलाय, जो आपण ॲव्हरेज मायलेजची गोष्ट करत असतो सरासरी खाली आली, कारण पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या पेनल्टी ॲड करून, परंतु ह्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या अमोल पाटीलने. आणि आता मोठं दडपण आलंय ते फलंदाज संदीप पवार आणि आकाश चव्हाणवर. बघायचं आपल्याला, दडपणाला न झुगारता चांगली कामगिरी जो करतो तो श्रेष्ठ ठरतो आणि तो विजयाला गवसणी घालू शकतो. तर इतक्या लांबून आल्यानंतर स्वप्न घेऊन तुम्ही आलेला आहात, तर प्रयत्न कसे करतात त्यावरती आता डिपेंड आहे की त्या षटकामध्ये कशा प्रकारची आतिषबाजी होईल, आणि ती करावी सुद्धा लागेल. चांगली फटकेबाजी आता अपेक्षित आहे जर धावफलक मोठ्या वेगाने पुढे न्यायचा असेल तर. हो, प्रयत्न केला, रिव्हर्स सीट, व्हॉट अ फॅन्टॅस्टिक रिव्हर्स सीटेड फॉर द 4 रन्स, गुड शॉट. इट्स अ सिक्सर. काय शॉट आहे, काय ताकद आहे, काय नजाकत आहे. रिव्हर्सचा हा फटका होता, मात्र प्रहार इतका जोरदार होता की चेंडू अगदी फ्लॅट सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे 6 धावांसाठी. धमाल फलंदाजी आपण बघतो इथे संदीप पवार कडून. सुरुवात झाली संदीप पवारची, जसं आपण त्याचा नामोल्लेख केला, त्याच्या नावाला साजेसा खेळ त्याने आता सुरू केला, कारण आता ती वेळ होती, वेळ दौडून देऊन चालणार नाही. आणि आता बरोबर त्यांनी या स्थितीनुसार हा फटका सजवला आणि पाण्याजोगा होता. नेत्रदीपक फटका, रिव्हर्स सीटेड, अगदी उलट्या हाताने उलटा शॉट मारणं नक्कीच वाखाणण्याजोगं असतं आणि ते त्यांनी करून दाखवलं. म्हणजे किती क्षमता आहे, किती प्रतिभा आहे संदीप पवार मध्ये. निश्चित या फलंदाजाने यापूर्वी देखील आपली क्षमता दाखवलेली, अनेक मैदानांमध्ये संदीपचा खेळ बघितलेला आहे. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये ॲज अ आयकॉन संदीप पवारला आम्ही बघत असतो. तर आज आपल्या गावच्या संघाकडून संदीप मैदानामध्ये उतरलेला आहे, त्यामुळे जबाबदारी इथे मोठी आहे त्याच्यावरती. पाहायचंय ही नौका तो किनाऱ्यावरती घेऊन जाईल का. 24 धावा, दुसरा चेंडू दुसऱ्या षटकातील. आता सुद्धा गुडघा टेकलेला चेंडू उंच गेला खूपच, मिड विकेट डीप मध्ये चेंडूच्या खाली मोठा झेल इथे सोडलाय, मोठ्या खेळाडूला जीवनदान दिलंय. खूपच घातक होऊ शकतं, खूपच घातक होऊ शकतं. खूप मोठं नुकसान, प्रेक्षकांमध्ये जल्लोष आणि प्लस 9चा इशारा पंचांचा. दुग्ध शर्करा योग आलाय टीम आचेगाव साठी. या चुका निश्चित प्रकारे परवडणार नाही तिथे, जरी तुमच्याकडं बॅलन्स भरपूर आहे, मात्र अशा चुका केल्या तर धावा संदीप पवार आकाश चव्हाण कधी खेचून आणतील कळणार नाही. अमोलचा प्रयत्न होता कॅचचा, मात्र नो बॉल होता, तर कॅच घेतल्यानंतर फारसा फरक पडला नसता. इथे धावा 2 पूर्ण केल्या 2 फलंदाजांनी, तर 3 धावा नो बॉलच्या माध्यमातून प्राप्त होत आहेत. धाव फलकावरती 27 धावा. प्रयत्न निश्चित होता, मात्र शेवटच्या क्षणी थोडीशी नजर काढून घेतली, त्याचा परिणाम झाला. तो झेल झाला नाही, परंतु जरी झेल झाला असता तरी नो बॉलमुळे त्याचा परिणाम नसता. हो, बॅट अँड पॅडच्या मध्ये राऊंड विकेट जात असताना डायरेक्ट हिट सुद्धा केलं विकेट किपरच्या मागून. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही, लेग बाईटचा इशारा पंचांचा होत असताना अचूक मारा केला गोलंदाज ओम पाटीलने. बॅटिंग सुद्धा अचूक केली, आता सुद्धा तो कमबॅक अचूक करतोय. झेल सुटला गेला, धावा मिळाल्या, त्या ठिकाणी नो बॉल चेंडू आला, पण तो नो बॉल वरती सुद्धा असा चेंडू अचूक टाकणं नक्कीच वाखाणण्याजोग आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहतोय आपण आजचे गावची एक गडी बाद 28, लक्ष येते 63 धावांचं. ओम पाटील भविष्यातला सुपरस्टार आहे. गोलंदाजीमध्ये त्याच्याकडे भरपूर वैविध्य आहे आणि विशेष म्हणजे फलंदाजीमध्ये देखील त्यांनी फटक्यांचा अमोघ असा भाता त्यानं मैदानामध्ये दाखवला. एक असे फटके दाखवले की प्रेक्षकांना त्यांनी आश्चर्यचकित केलं. आज हा खेळाडू एका मोठ्या मॅचमध्ये एका मोठ्या संघाविरुद्ध आत्मविश्वासाने गोलंदाजी करतोय. हो, पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये अशा क्षणामध्ये कशी बॉलिंग करायची दाखवत असताना छोटा पुरा खेळाडू, छोटा पॅकेट बडा धमाका बनतोय आणि या धडाकेवा चषकामध्ये टाळा मिळवतोय, टाळा प्राप्त करतोय, प्रशंसा प्राप्त करतोय, कौतुक प्राप्त करतोय आणि वाखाणण्याजोगी कामगिरी दाखवतोय. हा छोटा पुरा भविष्यातील उगवता तारा ओम पाटील. व्हॉट अ फॅब्युलस बॉलिंग फ्रॉम हिम. बॉल या षटकातले 3 बॉल पूर्ण झाले, 3 to go. 3 झाले, अजून 3 बॉल टाकायचे. ओम पाटीलचा पुन्हा एकदा खोचलेला बॉल बरोबर बुंध्यात टाकला होता. यॉर्कर बॉल पायाला चिरून जाणारा, मात्र आकाश चव्हाण देखील तितकाच मोठा फलंदाज आहे. त्याने ज्या पद्धतीने खेळला तो आणि धावा काय वेगात धावल्या, वाह. हो,
जबरदस्त फटका लॉफ्ट केला ऑन साइडला. अक्षरशः प्रेक्षकांमध्ये फिल्डर त्या ठिकाणी होता, त्याच्या डोक्याच्या वरून झेल घेऊ शकला नाही. आउट ऑफ द पार्क. उडन खटोला षटकार. ब्रँडेड खेळतो ना त्यावेळेस तो दुथडी भरून वाहणाऱ्या नदीसारखा खेळत असतो, वाहत असतो. खरं तर फलंदाजीतला तो रोल्स रॉईस आहे. धावांचा टेम्पो त्याचा बरा कमी होत नाही आणि तेच इथे आपल्याला बघायला मिळते. आकाश चव्हाणचा अत्यंत सुंदर षटकार बघायला मिळाला लॉंगॉनच्या डोक्यावरून. पुन्हा एकदा आकाश सामना करेल ओम पाटीलचा. धावफलकावरती 36 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आकाशातले तारे तोडायला सुरुवात केली आकाशने. आता आकाश दाखवतोय, आसमान दाखवतोय बॉलर्सला, कारण ही वेळ तशी आली. परिस्थितीनुसार खेळण्याची क्षमता असलेला आकाश इथे कॅप्टनची भूमिका साकार करतो. वैयक्तिक धावसंख्या ज्याची 15 आहे, 5 चेंडूंमध्येच पुन्हा एकदा सज्ज झालाय सामना करण्यासाठी. फुल टॉसला स्विंग केलेलं आहे. व्हॉट अ बॅट फ्लो देअर. प्रेक्षक गॅलरीमध्ये जातोय. लागोपाठचा दुसरा षटकार सेकंड रो. आकाश चव्हाण ऑन फायर. ब्रँडेड षटकार. रोषणाई आहे. आकाश चव्हाणची फ्लोवर फुल टॉस बॉलला मिड विकेटला षटकार खेचणं निश्चित कठीण आहे, मात्र ते आकाश करू शकतो. आकाश चेंडूला गगनात फेकून दिलं, त्याने आकाशात फेकून दिलं 6 धावांसाठी आणि धमाक्या पाठोपाठ धमाके घडून आणलेले आहेत. ओम पाटील समोर आता प्रश्नचिन्ह आहे. धावफलकावरती 42 धावा आहेत. 2 षटकांमध्ये आपण पाहिलं होतं फक्त 18 धावा होत्या. या षटकामधून 23 धावा आलेल्या आहेत. पहिलं षटक जे खेळलं होतं कामतगर संघाने तिथे 23 धावा आल्या होत्या. मला वाटतं त्या षटकाची भरपाई या षटकामध्ये केलेली आहे. इथे पुन्हा एकदा 23 धावांची भर पडते. 42 धावा. आचेगाव संघ इथे परत एकदा पटरीवरती आलेला आहे, परत एकदा मॅच मध्ये परत आलेला आहे. संघ नायक आकाश चव्हाण आणि संदीप पवार इथे आता सुसाट सुटलेत. हो नक्कीच आता मॅच न्यूट्रल झाली. मी तर म्हणतो की थोडंसं पारडं जड होत चाललंय आचेगावचं, कारण आकाश पूर्णपणे तळपला आणि पूर्ण जबाबदारीने खेळतोय की आम्ही इतक्या लांबून कशासाठी आलोय हे दाखवत असताना मी लांबलचक षटकार मारणार, षटकांचे हॅट्रिक करणार. पंखांवरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात, कळू देत्या वेड्या आकाशाला तुझी खरी अवकात. जबरदस्त फायरिंग. लागोवरती 3 षटकार खेचले. आकाश चव्हाण फायरिंग करतोय, हलचल निर्माण केली, सामना खेचून आणतोय. सिक्सर. तो 15 धावा. काय मॅच आहे. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. आकाशनं इथे प्रेक्षकांना सुद्धा आकाशात नेलेलं आहे. काय कमालीची फलंदाजी बघायला मिळाली. ओम पाटील वरती जो हल्ला चढवला होता, भयानक हल्ला होता हा आकाशचा, आणि त्यामुळेच आचेगाव संघ परत एकदा मॅच मध्ये आलेला आहे. 12 चेंडू 15 धावा. जी मॅच कठीण होती ती मॅच आता सोपी दिसायला लागलेली आहे. खरं तर ही गंमत आहे क्रिकेटची. 18 चेंडू 45 धावा आपण त्यावेळेस चर्चा करत होतो, मात्र निश्चित समालोचना आपण सांगून गेलो की डिसायडर ओव्हर आहे ओम पाटील वरती. मात्र तिथे मोठा हल्ला चढवला. भरपूर प्रयत्न केले ओम पाटीलने, खूप चांगले चेंडू देखील आले, मात्र ज्यावेळेस पहिला षटकार आला तिथून पुढे ओम पाटीलचा सुद्धा आत्मविश्वास थोडासा डळमळीत झाला. मात्र आकाशने त्याचा पुरेपूर फायदा उठवला आणि ओळीनं 3 षटकार ठोकले. यस, हे क्रिकेट आहे आणि या अशा मॅचेस बघायला आपण इथं आलेलो असतो. मॅच कोण जिंको कोणी हारो काही घेणं देणं नाही, मात्र मनोरंजन व्हावं, चौकार षटकार बघायला मिळावे, शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जावी अशी आपली सगळ्यांची इच्छा असते. 12 चेंडू 15 धावा. हो थोडेसे अर्ली खेळले, चेंडू उशिरा आला. आधीच मानसिकता होती फक्त चेंडूला टर्न करायचं होतं ऑन साईडला, परंतु त्या ठिकाणी उचलून घेणारा चेंडू बघितला. थोडासा चेंज ऑफ पेस केला होता गोलंदाज रितेश धुमालने, जो सेकंड स्पेलमध्ये आलाय. पहिल्या स्पेलमध्ये सुद्धा छान कामगिरी केली होती. 7 धावा खर्च केल्या होत्या, नंतर आपण पेनल्टीच्या जोडल्या होत्या, परंतु 7 धावा त्याने ओरिजिनली खर्च केल्या होत्या. आता एक डॉट चेंडू काढला. आता प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. 3 पूर्णांक 1 षटकं झाली. धावसंख्या ती 48. अजून 15 धावांची गरज आहे.
आपण पाहू शकता 11 चेंडूंमध्ये. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट आणि अजून एक सेकंड डिलिव्हरी. काय चाललंय या सामन्यामध्ये? पंचांचा हा वाईटचा इशारा आहे. चेंडू सुंदर काढला होता, परंतु त्या ठिकाणी नंतर पंचांनी पाहिलं, हेरलं की इम्पॅक्ट हा लेग स्टिकला सोडून जाणार आहे. आणि ॲब्सोल्युटली राईट, आपण रिप्लेमध्ये सुद्धा पाहू शकता. तर अवांतरे धावसंख्या फुल असताना जाऊन पोहोचलेले 49 49 धावसंख्या होती कुठे 2 षटकात 18वर आणि ती झाली 3 षटकामध्ये 48. हो, कडक शॉट, बॅक टू द बॉलर. कडक बॅट मनगटाचा वापर केलेला आहे, परंतु त्या ठिकाणी लॉंग ऑन सज्ज आहे कव्हर करेपर्यंत सिंगलची प्राप्ती. स्ट्राईक रोटेट, धावसंख्या बरोबर 50. अर्धशतक कंप्लीट टीम आसेगाव सोलापूर. स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न होता संदीप पवारचा, मात्र खूप उशीर झाला खेळायला. फटका त्याला लॉंग ऑनला खेळावा लागला. 1 धाव इथे प्राप्त होते. स्ट्राईक रोटेट जरूर होते आणि आकाश परत एकदा स्ट्राईक एंडवरती. आज ज्या पद्धतीनं फॉर्ममध्ये आकाश गोलंदाजी करताना देखील त्याचा तोच ॲटिट्यूड बघायला मिळाला होता आणि त्याच आक्रमक इराद्यानं तो फलंदाजीला आलेला आहे. पुढे ठरून आला तो. अगदी मनसुबे त्यांनी तयार केले होते की माझ्या संघाचं सुकाणू माझ्या खांद्यावरती मला वाहून घेऊन जायचंय. मी इतका लांब का आलोय? मी माझ्या संघाला हरू देणार नाहीये, मला फक्त जिंकायचंय हे मैदान. आणि धडाकेबाज चषक 2024 ही रजनी क्रिकेट स्पर्धा. आणि इतक्या लांबून आल्यानंतर त्याने नक्कीच इथे लांबलचक उडी मारलीये, होत्याचं नव्हतं केलंय आणि सामन्याचं चित्र पालटून टाकलंय. हो, फ्लिक ऑफ द रिस्ट, खूप छान टायमिंग. आणि बघा, चेंडू खूप उंच उडाला आणि त्या ठिकाणी स्टेज स्वतःला करून फिल्डरने सुद्धा सुंदर कामगिरी केलेली आहे. डीप विकेट झोनकडे कव्हरिंग चांगलं केलं. पंच पाहतायत, निहाळतायत. पाहायला मिळतं की 2 धावा फक्त कंप्लीट. प्रेक्षकांची सुद्धा 7 आहे, पण तो चेक करण्यास सांगितलेला आहे. आम्ही नेहमी चर्चा करत असतो की पंचांनी कधी प्रेक्षकांना विचारायचं नसतं. एकतर तुम्ही क्षेत्ररक्षकाला विचारू शकता, त्याच्याकडून तुम्हाला योग्य निर्णय येईल. आणि इथे आपण बघतोय चेंडू अडवलाय, कंट्रोल स्वतःवरती कसा ठेवलेला आहे हे बघायचंय. आणि अखेर त्याने चेंडू आडून फेकलेला आहे. तिसऱ्या पंचांना आपला निर्णय करणं मला वाटतं थोडंसं कठीण जाऊ शकतं. आणि त्यामुळेच काही क्षेत्ररक्षकांनी असं म्हटलंय की पायाला लागलाय, काही क्षेत्ररक्षकांनी असं म्हटलं की नाही लागलेला आहे. पण त्यामुळंच पंचांनी तिसऱ्या पंचांकडे जाण्याचा पर्याय निवडला. तर बघायचंय 70-70 स्पोर्टच्या माध्यमातून सगळे कॅमेरे तिथे ते बघणार आहेत. ज्या कॅमेऱ्याने तो क्षण शूट केलेला आहे सगळ्या बाजूनं बघितलं जाईल आणि त्यानंतर पंच देखील आपला निर्णय ठरवतील की इथे 2 धावा आहेत की 4 धावा आहेत. मात्र फटका चांगला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू उचलण्याचा प्रयत्न होता, मनगटाच्या साहाय्याने फिरवला, चेंडूला फ्लिक केला. फटका सुंदर आला होता आणि तिथे टॉस मोठा मिळाला. मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाने प्रयत्न देखील खूप केले अडवण्याचा आणि फेकला देखील. चांगलं क्रिकेट बघायला मिळालं. अखेर इथे पाहायचे दोन्ही संघ अटीतटीच्या झुंजीमध्ये आहेत. दोन्ही संघ जिंकण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार आहेत, यामध्ये शंका नाही. कामतघर हा संघ काही बर्फाचा गोळा नाहीये की तो आता सहज वितळून जाईल, तो सुद्धा कणखर आहे. आणि आचेगाव संघ तर इथे बॅकफूटवरून असं प्रसंग होता की इथून पुढे हा संघ कसा झेप घेणार. मात्र राखेतून उठून फिनिक्स पक्षाची झेप इथे आकाश चव्हाणच्या त्या 3 षटकारांनी घेतली. आणि आचेगाव संघ जो पराभवाच्या छायेत होता, पराभवाचे काळे ढग त्यांच्यावरती आले होते, पराभवाच्या खाईत जातो की काय असं वाटत होतं. मात्र त्याने विजयाचा सूर्योदय, इथे विजयाची पहाट आणलेली आहे. सूर्योदय होतो का हे अजून बाकी आहे. हो, नक्की सूर्यास्त होऊ दिलं नाहीये हे महत्वाचं. आणि अक्षरशः होत्याचं नव्हतं केलं, सामन्याला अक्षरशः एकतर्फी खेचून आणलं. आणि या ठिकाणी सुद्धा चांगला प्रयत्न केलाय फिल्डरने. अगदी कडेला काही सेंटीमीटर त्याचे पाय त्या आपल्या बाउंड्री लाईनच्या कडेला सेव्ह केलेला आहे. आणि नॉट फॉर, इट्स ॲब्सोल्युटली कव्हरिंग आणि सेव्ह केलेला आहे. चौकार नाहीये आणि षटकार नाहीये, काही नाहीये. जे झालं ते नॅचरली झालं. 2 धावा इथे जोडल्या जात आहेत आणि धावसंख्या बरोबर आहे ती 52. अजून 10 धावांची गरज आहे 9 चेंडूंमध्ये. 11 धावांची गरज 9 चेंडूंमध्ये. 52 झालेले आहेत. हो, हा ड्रायव्ह केलाय, चांगला कडक शॉट आहे, सरळ अगदी लॉंग ऑनच्या दिशेला जात असताना सिंगल. आता समजदारीने सावध पवित्र घेऊनच मार्गक्रमण करावं लागेल. आता जवळपास बाजी मारली, सामना खेचून आणलाय. आता रिस्क घेणं टाळतील कदाचित, पण तो जर एखादी चूक केली तर कदाचित धोक्याची घंटा वाजू शकते.
आकाशची फलंदाजी आपण बघितली असेल तर तो चेंडूच्या मेरिटवरती खेळलेला आहे. कुठलाही आतताई फटका नाही, कुठलाही आक्रस्थळेपणा नाही. चेंडूचं मेरिट बघून त्याने फटके निवडलेले आहेत आणि त्यामुळेच आज तो त्याचा संघ अर्थात आचेगावला विजयाच्या उंबरट्यावरती घेऊन आलेला आहे. आत्ताचाही फटका होता, लेंथ बॉल होता, सरळ बॅटनं त्यानं त्या चेंडूला लॉंग ऑनकडे दाखवलं आणि एक धाव घेतली. तर बघा इथे धावफलकावरती असतील धावा 53. 8 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी आचेगावला. हो, रितेशचा फुल टॉस आणि उडवलाय. नो मॅन्स लँड मध्ये टप्पा पडतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक येत आहेत आणि पाहता पाहता 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या. बरोबर मेरिट नुसार खेळतोय. चेंडूला वाचतोय की उगाच रिस्क नाही घ्यायची. जसा चेंडू खराब मिळेल तसा समाचार घेतोय. यालाच म्हणतात परफेक्ट बॅटिंग आणि समजदारीचं क्रिकेट. बॅट्समनने रिव्ह्यू मागितलाय आणि तो बिमरसाठी आहे. कॉल केलेला आहे आमच्या ऑफिशियल्सकडे, चेक करा. फुल टॉस बॉल होता, खरं तर मोठा फुल टॉस होता आणि या फुल टॉसवरती हुक करण्याचा प्रयत्न जो केला तो तेवढंसं टायमिंग आलं नाही. चेंडू खूप वेळ आकाशामध्ये होता. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक डीपमध्ये होता, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक खूप लांब होता किंवा शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक देखील तिथे पोहोचू शकलेला नव्हता. त्याचा फायदा घेत 2 धावा संदीप पवारने इथे जरूर घेतलेल्या आहेत. आणि मात्र हा बॉल नो आहे का, थोडासा प्रश्न पंचांच्या निर्णयाकडे त्यांनी व्यक्त केला आणि रेफरल कॉल केलेला आहे. बघायचं याचा निर्णय काय येतो. दरम्यान ही मॅच मात्र एका रोमांचक वळणावरती येऊन पोहोचलेली आहे. खरं तर पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं होतं की कामतघर संघाने आपला पारडं मजबूत बनवलं होतं. मात्र तिसरं षटक जे ओम पाटीलचं होतं तिथे आकाश चव्हाणची अत्यंत धडाकेबाज फलंदाजी आपण पाहिली आणि त्यामुळं साचेगाव संघाने सामन्यामध्ये परत एकदा प्रवेश केला. बघायचे शेवटच्या काही चेंडूंमध्ये आता ही मॅच आहे आणि इथून पुढे कोण या मॅच वरती विजयाचा हकदार होणार आहे. निर्णय पंचांकडून अजून प्रतीक्षित आहे आपल्याला. यास निर्णय आलेला आहे फेअर डिलिव्हरी. हे 2 चेंडू फार महत्वाचे होते नरेश सर. जो आता आपण चेंडू पडलेला बघितला आणि जो आता पडणार आहे, हे चेंडू फार महत्वाचे. जरी मोठा फटका नाही आला तर कदाचित शेवटच्या षटकामध्ये रोमांचकता वाढेल. हो, क्लीन बॉल, क्या बात आहे. जबरदस्त त्या ठिकाणी अक्षरशः त्रिफळाचीत केलंय रितेश धुमालने. फलंदाज क्लीन बॉल होत असताना बॅक टू द पॅव्हिलियन. मॅच में ट्विस्ट आ गया वापस. फलंदाज बाद. केली नव्हती. अगदी सरळ 2 बोटामध्ये बॉल पकडून त्याने टाकला होता. गुडलेनवरती पडल्यानंतर त्याला फार मोठी उसळी मिळाली नाही आणि ज्या प्रयत्नात होता, जी पोझिशन बनवली होती की त्याला स्क्वेअर लेगला मोठा फटका उडवायचा होता, मात्र आपण बघतोय की डावी यष्टी चेंडूने उद्ध्वस्त करून टाकलेली. इथे एक सुंदर मोक्याच्या क्षणी आलेली विकेट आहे. संदीप पवार कधीही धोकादायक ठरणारा फलंदाज आहे, मात्र संदीपला तंबूमध्ये धाडण्यात रितेश यशस्वी ठरलेला आहे. शेवटच्या चेंडूवरती आपण म्हणत होतात की धाव यायला येईल की नाही, इथे धाव आली नाही तर शेवटचं षटक अधिक चांगलं बघायला मिळेल आणि मला वाटतंय तसंच झालंय. शेवटच्या षटकामध्ये आता धावा राहिलेल्या आहेत त्या 8. 6 चेंडू 8 धावा. हा काळजाचा ठोका चुकवणारा सामना आहे, उत्कंठा शिगेला पोहोचवणारा सामना आहे. तर रोखलेले श्वास आणि वाढलेल्या उत्कंठा इथे या मॅचला अजून संस्मरणीय बनवतील. 6 चेंडू 8 धावा. नक्कीच सामन्यामध्ये रोमांचकता वाढली. चेसिंग इज द कंपल्सरी. कंपॅरिझन जर पाहिलं तर आपण आधीच्या इनिंगमध्ये धावा झाल्या होत्या त्या 49 4 षटकांमध्ये आणि ह्या इनिंगमध्ये धावा झालेल्या त्या 55 4 षटकांमध्ये, असं कंपॅरिझन आहे. चेसिंग इज द कंपल्सरी. 6 चेंडू 8 धावांची गरज. कोणता जिल्हा जिंकेल या मुरबाड तालुक्यामध्ये? सोलापूर जिल्हा जिंकेल की ठाणे जिल्हा जिंकेल? कोणता संघ क्वालिटी दाखवेल? कोणता संघ आता सर्वश्रेष्ठ कामगिरी केलेल? दोन्ही पण संघ अगदी बलाढ्य आहेत, चांगली चुरस आहे, परंतु काही पॉइंट काही क्षण जो सरसीने खेळेल तो इथे बाजी मारेल. निश्चित एक गाव आहे ते महाराष्ट्राचं दक्षिणेकडचं टोक आहे, एक पश्चिमेकडचं टोक आहे. जिल्ह्याचा विचार केला तर ठाणे जिल्हा आणि सोलापूर जिल्हा आज धडाकेबाज चषकमध्ये महाराष्ट्रातील 2 कोपऱ्यावरची 2 गावं या मॅचच्या माध्यमातून एकमेकांच्या समोर आहे. आणि काय मॅच झाली. प्रेक्षकांना देखील भरपूर मनोरंजन, भरपूर मेजवानी या मॅचनं दिलेली आहे.
मोठी हाय स्कोरिंग मॅच होती. मात्र ज्या पद्धतीचं कमबॅक झालं आकाश चव्हाणने ओम पाटील वरती हल्ला चढवला, त्यानंतर पुन्हा जे प्रयत्न झाले रितेश धुमाळच्या षटकामध्ये पुन्हा एकदा सामन्यामध्ये येण्याचा प्रयत्न कामतगरकडून. पहिला चेंडू उसळी घेणारा फक्त त्याला उडवलाय डीप कव्हरच्या दिशेने. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मध्ये लँड झाला. 2 फिल्डर पोहोचले होते. त्या दरम्यान इथे धावांची लयलूट होते. उसळी घेणारा चेंडू तर पाहिलं त्याला हेरलं, रीड केलं व्यवस्थित पद्धतीने बॅट्समनने आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकत असताना अक्षय गावची 57. पंच करण्याचा प्रयत्न होता कव्हरच्या डोक्यावरून, मात्र चेंडूला जो बाउन्स होता तो मोठा होता. अशा परिस्थितीमध्ये फटक्यामध्ये टायमिंग पकडता आलं नव्हतं. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. मात्र सुदैवी ठरला की डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू खूप मागे होता. 2 धावा इथे मिळाल्या. पुढचा चेंडू विकी घेऊन येतोय. विकी शॉर्ट ऑफ गुड लेन टाकतोय. हाफ ट्रॅकर आणि लकी नाव आहे त्याचं, परंतु अनलकी ठरतोय त्याचं कारण की वाईटचा इशारा पंचांचा. पहिला सुद्धा चेंडू उसळी घेणार टाकलेला, आता सुद्धा अँगल थोडंसं जास्त बाहेरचं टाकलं आणि पाहिलं आपण या ठिकाणी पाहू शकता रिप्लेमध्ये खूपच बाहेर. आधीच बॅट्समनला सुद्धा वाटलं होतं की हा 100% वाईड मिळणार आणि अजून एक त्या झोळीमध्ये धाव पडलेली आहे. एक चेंडू सुद्धा एक्स्ट्रा मिळाले. अक्षय गाव आता लक फॅक्टर ऑन करतोय स्वतःसाठी. 5 धावांची गरज 5 चेंडूंमध्ये. रन बॉल इक्वेशन. सामना अक्षरशः जवळ आणलाय. हो, आता सुद्धा चांगला पंच केलाय कव्हरच्या डोक्यावरून. आत्ता मात्र त्या ठिकाणी कव्हरिंग केलं जातंय, परंतु तितक्याच वेगाने अगदी सहजपणे 2 धावा पूर्ण. किती चांगला स्पेसमेंट आहे सर. ज्या ठिकाणी 2 धावा मिळू शकतील तोच प्रयत्न केला जातोय. कुठल्या प्रकारचा रिस्की शॉट मारत नाहीत फलंदाज. याला म्हणतात माइंड गेम. आकाश चव्हाणची गुणवत्ता आपल्याला बघायला मिळते. संघ नायक आहे, कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट. ज्या पद्धतीने त्यानं पंच केला अगदी सहजपणे त्यानं तो पंच केला आणि 2 धावा आपल्या संघासाठी घेतलेल्या आहेत. जशी मॅच होती फार मोठा प्रेशर नाही आता. बॉल जास्त आहे, धावा कमी आहेत आणि त्यामुळे त्याच शांततेने त्याच निग्रहाने फलंदाजी आपल्याला बघायला मिळते आकाश चव्हाणची. खूप सुंदर शॉट, खूप सुंदर शॉट. अक्षरशः समजदारीने कसं खेळावं आणि जशी परिस्थिती तशानुसार कसं खेळावं हे दाखवून दिलं आकाशने. आणि पाहता पाहता स्कोर लेवलच्या दिशेने गेलेला आहे. स्कोर इज अ लेवल नाऊ. 62 धावा. सामना कसा खेचून आणायचा, मॅच मध्ये शेवटपर्यंत कशी लढाई द्यायची, कशी झुंज द्यायची आणि कॅप्टनची भूमिका कशी पार करायची हे दाखवून दिलं. एक चांगलं उदाहरण पेश केलंय सोलापूरच्या तगड्या खेळाडूने. आकाश चव्हाण त्याचं नाव आणि कॅप्टन सुद्धा आहे. इतका लांबून आला आणि परंतु सामना सुद्धा घेऊन चाललाय. काय मॅच आहे, काय खेळतोय आकाश. इथे जिथे गरज होती मोठ्या फटक्यांची त्यावेळेस त्याने मोठे फटके खेळले. जिथं गरज होती विकेटवरती उभं राहून स्कोर हलता ठेवायची तिथे हलता ठेवतोय. वा, अप्रतिम फलंदाजी, सेन्सिबल बॅटिंग. चेंडू खूप उंच उडालाय. झेलची दाट शक्यता. झेल टिपला जातोय सुद्धा अगदी लॉंग ऑनला आणि फलंदाज बाद अजून काय मॅच मध्ये पडलंय का असं पाहायला मिळतंय. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल का, परंतु फलंदाज बाद झालाय. स्कोर लेवल असताना चेसिंग इज द कंपल्सरी. चेंडू शिल्लक आहेत आता 2 मध्ये 1 धावेची गरज आहे आणि विकेटचं पतन झालं मैदानामध्ये. अजून हालचाल निर्माण झाली आहे. कम ऑन डीजे. 12 चेंडूमध्ये 36 धावांची खेळी साकारलेली आहे आकाश चव्हाणने. संघ नायकानं टीमला विजयाच्या उंबरठ्यावरती आणून ठेवलंय. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी धावा हव्यात मात्र 1. 2 बॉल 1 रन. संघ नायकासाठी मला वाटतं एकदा जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे. ज्या तडफेने तो लढला इथे या मॅच मध्ये. अडचणीत असलेली टीम तो विजयाच्या उंबरठ्यावरती घेऊन आलेला आहे आणि 1 धावेची गरज असताना उंच मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला आणि तिथे बाद होऊन परतलाय. थोडासा संयम हरवला, परंतु 12 चेंडूमध्ये 36 धावांची अक्षरशः अविस्मरणीय खेळी साकार केली. मॅच विनिंग पारी म्हणू शकतो जर सामना जिंकला तर. परंतु अक्षरशः जरी हार पत्करली तरी सुद्धा जिंकलेल्या मनाने तो जाणार. आकाश चव्हाण इतकी जबरदस्त बॅटिंग आणि इतकं कमबॅक छान पद्धतीने करून दाखवलं आपल्या सोलापूर आचेगावच्या संघासाठी. आता काही चाललं असेल मनामध्ये गोलंदाजाच्या, किती मोठं दडपण असेल. आयुष्यातील सर्वोत्कृष्ट 2 चेंडू टाकावे लागतील सर आता बॉलरला, लकीला. निश्चित वेळ अजूनही गेलेली नाहीये. 2 चेंडूमध्ये 1 धाव रोखायचे आणि गोलंदाज लकीचा आहे तो. इट्स अ लकी बॉलर. क्या बात है.
क्लीन बॉल केलेलं व्हॉट अ मॅच प्रेक्षको. टाळ्या असल्या सामन्यासाठी. एक चेंडू शिल्लक आहे, एका धावेची गरज. चेसिंग इज द कंपल्सरी. दिस इज द क्रिकेट मॅच. मला वाटतंय एकदा सगळ्या भरलेल्या स्टेडियमनी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे या दोन्ही संघांसाठी. काय मॅच आहे, काय मॅच आहे. अक्षरशः डोळ्याचं पार न फेडणारा सामना, डोळे तृप्त करणारा सामना आहे. इकडे कधी तिकडे, कधी तिकडे, कधी इकडे, असा सातत हेंदोळ्यांवरती हेलकावे खातोय हा सामना. शेवटचा चेंडू, एका धावेची गरज आहे जिंकण्यासाठी आचेगाव संघाला. तर इथे धाव रोखली तर सामना टाय होईल. मात्र स्पर्धेच्या नियमानुसार पुढच्या फेरीमध्ये कामतघर प्रवेश करेल. त्यामुळं एक धाव इथे बनवायचीच आहे. काय मॅच आहे, जबरदस्त मैच. जीतेंगे है खुद से वादा करो, जितना हो सके कोशिश उससे ज्यादा करो. हिम्मत ना टूटे, तकदीर ना रूटे, बस मजबूत अपना इरादा करो. जबरदस्त इरादे मजबूत दोन्ही संघांचे, दोन्ही बलाढ्य संघ. आणि सामना त्यांनी शेवटच्या चेंडूपत्र नेऊन दाखवलाय. हम भी किसी से कम नाही हे सांगत असताना कामतघरचा गोलंदाज लकी ते लकी ठरतोय का. आतापर्यंत त्याने अक्षरशः उतार चढाव पाहिले आणि सामन्याला आणून सुद्धा ठेवलं. आपल्या पाड्यात टाकतं का बघायचंय कामतघरच्या, की सोलापूर संघ सामना घेऊन जाईल. ज्याचा पाया रचला कॅप्टन आकाश चव्हाणने, परंतु त्यांना सुद्धा इथे पराभवाला सामोरे जावं लागेल का, त्याची प्रचिती येईल का आणि गोलंदाज ती करामत करेल का. लास्ट बॉल, एका धावेची गरज. व्हॉट अ मॅच. ओ हो बापरे, व्हॉट हॅपन्ड ऑन द ग्राउंड. इथे काय घडलंय ते बघायचंय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे. धाव घेण्याचा प्रयत्न होता, नॉन स्ट्रायकर वेगात पुढे आलेला आहे. यष्टिरक्षकाने उडवलेले आहेत, मात्र तो आत आहे की बाहेर आहे याचं उत्तर इथे काय मॅच झाली. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. एक संस्मरणीय सामना इथे. धडाकेबाज चषकाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष इथे संस्मरणीय होताना आपण बघतोय. आचेगाव विरुद्ध कामतघर या अत्यंत सुंदर मॅच मध्ये आपण बघतोय. एकदा अशी परिस्थिती होती की कामतघर विजयाच्या दिशेने आगेकूच करत होते. आकाशने मॅच खेचून आणली. मॅच आकाशने उंबरठ्यावरती आणून ठेवली. आकाश बाद झाला आणि तिथे कामतघरनं पुन्हा एकदा अटॅक केला. सामना अखेर काय संपलेला आहे. काय क्वालिटी आहे दोन्ही संघांमधली आणि हे होऊ शकतं फक्त धडाकेबाज मध्ये. हे धडाकेबाजच्या ह्या मैदानाने दाखवून दिलं. नॉट आउट, नॉट आउट. रन कम्प्लीटेड, मॅच विन बाय आचेगाव. अरे बाप रे, काय सामना आणि कसा तो संपला, कसा फिनिश झाला. आचेगावचे खेळाडू सेकंड करण्यासाठी चला पटकन. आचेगावचे खेळाडू सेकंड करण्यासाठी चला पटकन. खरं तर अशी परिस्थिती होती. विधानसभेच्या निवडणुका आताच झाल्या. विजयी उमेदवारांना सुद्धा आनंद व्यक्त करता आला नाही. अशा प्रकारचे निकाल तिथे आले आणि इथे मला वाटतं तसंच झालेलं आहे. ज्या पद्धतीने हा सामना झालेला आहे. आचेगाव संघ जिंकला जरूर, मात्र तुम्ही बघताय कुठल्याही रिॲक्शन नव्हत्या. आणि ज्यावेळेस शेवटची विकेट काढली होती त्यावेळेस सुद्धा रिॲक्शन नव्हत्या. आणि ही मॅच मला वाटतं अशी मॅच तुम्हाला परत कधी बघायला मिळणार नाही. नक्कीच नक्कीच. आणि हे यश आहे धडाकेबाजचं. हा विजय धडाकेबाजचा, हा विजय वडवलीकरांचा, हा विजय मुरबाड तालुक्याचा, ज्यामध्ये दोन जिल्हे इथे एकत्र आले. एका टोकाचा सोलापूर जिल्हा, दुसऱ्या टोकाचा आपला ठाणे जिल्हा. पण तू ह्या सेंटरला, या मुरबाड या नगरीमध्ये काय जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळालं. पहा, तसं टेंबिवली या ठिकाणी होती. टेंबिवली नाही आली म्हणून कामतघर त्यांच्या जागी आले. परंतु कामतघर, आपण सगळ्यांची मनं जिंकलेली आहेत म्हणून एकदा कामतघर साठी सुद्धा टाळ्या होणं गरजेचं आहे. धडाकेबाज चषकातील ही मॅच मला नाही वाटत कोण विसरेल. असा एक नेत्रदीपक मॅरेथॉन सामना झाला आणि म्हणूनच धडाकेबाजी धडाकेबाज आहे. आणि अशा प्रकारच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. सोलापूरच्या आचेगावने अगदी मनं जिंकली. मी तर म्हणेल 1-2 सेंटीमीटरने मॅच जिंकली. बरोबर ना.